तर मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी सदावर्तेंनी ही याचिका दाखल केली आहे आणि हायकोर्टामध्ये आज या संदर्भातली सुनावणी होईल। निश्चितच या सुनावणीकडे लक्ष आहे, कारण आता जरांगे लोणावळ्यापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे काय नेमकं या सुनावणीमध्ये होतंय हे बघावं लागणार आहे। मराठ्यांचं हे वादळ आता मुंबईकडे येतं आहे। तर वाघोलीमध्ये जरांगे आणि त्यांच्याबरोबरच्या मराठा बांधवांचा मुक्काम आहे, त्यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवली ते मुंबई मोर्चा निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मराठा बांधव जे आहेत, ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी त्यांची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। जर पाहिलं तर पुण्याचं तापमान हे 13 डिग्री पर्यंत गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी थंडीपासून बचावासाठी अनेकांनी शेकोटी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। तर एकंदरीतच अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। या ठिकाणी वैद्यकीय कक्ष जो आहे तो उभा केलेला आहे। आपल्या बरोबर वैद्यकीय कक्ष उभा करणारे अध्यक्ष आणि इतर लोक आहेत। रस्त्याने जर कुणाला तकलीफ वगैरे झाली तर त्यासाठी ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे। आपल्या बरोबर काही वैद्यकीय लोक आहेत, स्वयंसेवक आहेत, आपण बातचीत करणार। तुम्ही या ठिकाणी थांबलाय, अनेक लोक मोठ्या प्रमाणात उपलब्ध, प्रश्न नाही कळाला। अनेक लोक पायी चालला ते वैद्यकीय कक्ष किती उभा आहेत आणि कशी? काल दुपारपासून हा वैद्यकीय कक्ष आहे आणि अविरत चालू आहे। जवळजवळ 3 लाखांपेक्षा जास्त लोक येऊन गेलेले आहेत आणि मोस्टली चालल्यामुळे लोकांचे त्रास आहेत आणि घसे धुळीमुळे सर्दीने खोकल्याचे त्रास आहेत मोस्टली। किती लोक आहेत, किती औषध आतापर्यंत लागले आणि कुठपर्यंत असणार? काल 11 वाजल्यापासून इथं हा कक्ष चालू आहे, तो आज 24 तास म्हणजे आता पूर्ण रात्र दिवस चालू आहे। यामध्ये जवळजवळ 3 ते 3.5 लोकांनी ह्या पूर्ण उपचाराचा इथं लाभ घेतलेला आहे। कालपासून 20 ते 25 डॉक्टरांची टीम इथं कार्यरत होती, 4-5 फार्मासिस्ट त्यांच्या हाताखाली होते आणि हा मुंबईपर्यंत आम्ही कक्ष पुढे कंटिन्यू करणार आहोत। कशा पद्धतीने काम चालू? आपण बघतोय गेल्या कित्येक दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी धडपड करत आहेत। त्यांच्या पद्धतीने ते पायी यात्रा असेल किंवा उपोषण असेल या माध्यमातून लढा देतोय। तर आम्ही एक समाज बांधव म्हणून कुठल्या आमच्या परीने जे सहकार्य होत आहे ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय। आता आमच्या मराठा सेवक समितीच्या वतीने इथे आरोग्य कक्षाची उभारणी केलेली आहे। कालपासून जवळजवळ 2 ते 2.5 लाख मराठा बांधवांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि इथून पुढे मुंबईपर्यंत आम्ही ही सेवा कायम ठेवणार आहोत। नक्की मुंबईपर्यंत ही सेवा असणार आहे। मी कॅमेरामन विकीला सांगू शकतो की पूर्ण दृश्य जे आहे त्यांनी सर्व G24 तासच्या प्रेक्षकांना दाखवावं, कारण की पुण्यामध्ये थंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। आपल्याबरोबर काही श्रीगोंद्यावरून आलेले काही लोक आहेत, आपण बातचीत करणार आहोत। मराठा बांधव, तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालात, काय भावना आहेत तुमच्या? आमची एकच भावना आहे की 2 मुलं शाळेमध्ये जातात, एका मुलाला आरक्षण आहे आणि एका मुलाला आरक्षण नाही। आरक्षण असणारं मुलगा अभ्यास कमी करतंय तरी त्याचं जमतंय, पण ज्या मुलाला आरक्षण नाही त्या मुलावर त्याच्या आईवडिलांनी खर्च केलेला असतो आणि खर्च करून करून ते शेवटपर्यंत नाही। मागणी काय तुमची? मागणी आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे। आता एक पोवाडा म्हणत होते, हा पोवाडा म्हणलं की महाराष्ट्र जागा केला एकाच वाघानं, एकाच वाघानं। महाराष्ट्र जागा केला एकाच वाघानं, एकाच वाघानं। अरे एका वाघानं जिजाऊच्या शिवबानं, अरे एका वाघानं जरांग्याच्या पोरानं। महाराष्ट्र जागा केला एकाच वाघानं, एकाच वाघानं।